नमस्कार मंडळी, स्वागत करीत आहोत ऋषित्रा ब्लॉगच्या चॅनलवर आणि घेऊन आलेलो आहोत एक नवीन व्हिडिओ. तुमचं आपल्या ऋषित्रा ब्लॉगच्या चॅनलवर हार्दिक स्वागत. तर मंडळी, हा व्लॉग मी शूट करत आहे. 12:15 वाजले आहेत रात्री. हे घड्याळ अजून आम्ही सेट नाही केलं. इकडे आता 1:30 वाजला, म्हणजे 1:20 होत आलं आहे. ते थोडं सेट करावं लागेल कारण की आता टाईम चेंज झाला आहे. 1 तास हे घड्याळ पुढे थोडं मागे करावं लागेल. आहान आत्ता झोपली आहे आणि आहानाचा आहे 3रा वाढदिवस. त्याचीच आम्ही तयारी करतो आहे. उद्या तिची स्कूल आहे, त्याच्यामुळे तिला लवकर झोपवलं आणि आम्ही दोघंही विचार करतो आहे की तिला आपण सरप्राईज देऊया उद्या ती स्कूलमधून येईल तेव्हा. आणि उद्या वर्किंग डे असल्यामुळे ऋषीचं ऑफिससुद्धा असेल आणि बरीच कामं आहेत कारण की गुरुवारी उद्या मंगळवार आहे, म्हणजे मंगळवार चालू झाला आहे, 12 वाजून गेले आणि गुरुवारी पार्टी आहे. सो त्याचं पण प्रिपरेशन एका बाजूला चालू आहे. आणि आत्ता ऋषी तिचं टेबल लावत आहे, स्टडी टेबल, जे तिला तिच्या मामाने काही गिफ्ट्स पाठवले आहेत. स्टडी टेबल, त्याच्यानंतर हा मॅप, त्यानंतर ही लगेज बॅग, अशा काही असतं ते आम्ही सेट करतो आहे. आणि विचार करते की उद्या तिची रूम, ती जेव्हा शाळेतून येईल त्या अगोदर तिची रूम आपण अशी डेकोर करू आणि तिला एक छोटंसं सरप्राईज देऊ. बड्डे म्हणजे ती इतकी म्हणजे एक्सायटेड तर आहे कारण की तिला आत्ता कळतं की बड्डे केक, मग मला रेनबो केक पाहिजे असं वगैरे ती सांगते. आणि एक्सायटेड आहे, म्हणजे की पहिले 2 म्हणजे पहिला आणि दुसरा बड्डे तिला काही कळत नव्हतं की काय हा बड्डे असतो वगैरे, पण आता बरोबर कळायला लागले आणि मजाही येते. आता तिला झोपवून आम्ही म्हटलं की ही रूम आपण तिची थोडी सजवूया आणि तेच आता ऋषी लावत बसला आहे. ते सकाळी तिचे हा रूम आम्ही आता पूर्ण सजवू आणि लॉक करून ठेवू आणि सकाळी मग ती शाळेतनं आली की मग हा रूम ओपन करणार आहोत. तो तिचे एक्सप्रेशन्स नक्की बघायला मजा येणार आहे कारण की ती एक्सप्रेशन्स खूप भारी देते. तिला असं एक्सायटेड होऊन असं ती एकदम जे एक्सप्रेशन्स देते ना ते खूप भारी असतात. आणि उद्याच काय ॲक्चुअलचा प्लॅन नाही आहे, पण तेच तिला थोडं सरप्राईज छोटंसं आपल्या घरच्या घरी, कारण की गुरुवारी फंक्शन आहे त्याच्या तयारीमुळे, आणि ते तर होणारच आहे मोठं फंक्शन. त्यामुळे म्हटलं की आपण घरीच उद्या मस्त मजा करूयात. सो हे सगळं असं खालती इतके बॉक्स होते तिच्या गिफ्टचे, आम्ही सगळे वरती आणले आणि विचार केला की सगळं लावून टाकलं कारण की खालती इतकं सामान झालं आणि सगळं असेंबल करायचं आहे. छान अशा क्यूटच्या चेअर आहे, टेबल आहे आणि मग त्याच्यावरती सुद्धा आपण तिचा केक कटिंग करूया इथे नाही ठेवून. सो मंडळी, अजूनपर्यंत काम चालू आहे आणि वाजलेलं आहे 1:30. तिथपर्यंत 1 तासामध्ये 1-1.5 तासामध्ये मी पण माझं थोडंफार काम करून घेतलं. खालती जरा लसूण वगैरे सोलायचं होतं, ते वगैरे माझं काम झालं. आणि इथे हे चालू आहे, टेबल लावून झालेलं आहे आणि आता चेअर लावायला लावल्यात. 2 चेअर आहेत, त्याला ड्रॉवर आहेत. सो हे काम चालू आहे आणि आता झोप यायला लागली आहे कारण की उद्या आणायला सोबत लवकर उठावं लागेल, तिला शाळेसाठी रेडी करायचं आहे. सो हे आहानाचं टेबल आम्ही इथे लावून घेतलेलं आहे आणि उद्याच डेकोरेशन करेन मी कारण की आता 1:45-2 किती वाजले? 2 वाजायला लागले आणि झोप आलेली आहे. सो आता उद्याच जे काय राहिलेलं आहे ते थोडंफार करू डेकोरेशन आणि आता झोप आहे. बाय बाय, गुड नाईट. काय पाहिजे? हॅपी बर्थडे आहाना, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. लाडली लाडली लाडली. सो व्हेरी गुड मॉर्निंग. आहाना इकडे रेडी झाली आहे फॉर स्कूल आणि नवीन कपडे पण घातलेत आहानाने. वा, हॅपी बर्थडे. काय करायचं आहे?
हे कपडे नाही घालायचे आहेत, दुसरे कपडे घालायचे आहेत, पण म्हटलं थंडी आहे बाहेर तर घाल. बाहेर फक्त 3 का 4 डिग्री सेल्सिअस आहे टेम्परेचर. आपण मग घरी आल्यावरती घालू अजून दुसरे नवीन कपडे पण घालायचे आहेत, आणखी दुसरे नवीन कपडे पण आहेत. चालेल. ओके चालेल. हां का ग ड्रॉप करून आले. 9 वाजता तिची शाळा असते आणि आता येऊन पटापट तिचं रूम आम्ही दोघं पण सजवतोय. ट्राय करतोय की ती यायच्या पहिला माझी काही कामं आणि तिची रूम रेडी असेल. ऋषी तू क्रोगरला जाऊन केक घेऊन ये. ओके छोटासा. आणि इथे हे सगळं हॅपी बर्थडेचं चालू आहे लावायला आणि इथे थोडं सेट केलं आहे. सो इकडे आहानाचा आम्ही सरप्राईज ठेवलेलं आहे सगळं. तिचे गिफ्ट्स, बॅग्स, तिच्या मामाने दिलेले टेबल, स्टडी टेबल वगैरे. आणि इकडे असं हॅपी बर्थडे आणि 3. आणि मी आता चाललो आहे तिला घ्यायला आणि तिकडून मी जाणार आहे जिकडे आम्ही हॉल घेतला आहे. सो तिकडे पण मला जायचं आहे, थोडं एक काम आहे. सो मी आहानाला घेऊनच जाईल तिकडे आणि मग तिकडून घेऊन तिकडचं काम झाल्यावर मी क्रोगरला जाईल, केक घेईल आणि मग आहानाला घेऊन इकडे येणार आहे. आणि मी इकडे आल्यावर तिला आपण हे सरप्राईज देणार आहोत आणि तिचे रिॲक्शन्स बघणार आहोत की कशी ती रिॲक्ट करते. तो आहानाला मी आता पिक केला आहे. हे बघा बर्थडे गर्ल. हॅपी बर्थडे आहाना, हॅपी बर्थडे. सकाळी ती शाळेत जायला रडत होती पण तिला आम्ही शाळेत सोडून आणलं आणि घरी सगळी सेटअप केलेलं आहे, तुम्ही बघितलंच आहे. सो आता मी जातोय पहिले जिकडे आहानाचा बड्डे आम्ही सेलिब्रेट करणार आहोत तिकडे मला जायचं एक काम आहे. ते काम आटपून मग मी क्रोगरला जाईल, छोटासा केक घेईल मस्तपैकी आणि मग मी घरी जाईल आणि मग आपण आहानाला सरप्राईज देऊन तिचे रिॲक्शन्स बघू ती कशी रिॲक्ट करते. बघा याची केक घ्यायला चाललोय म्हणून. या ना, कम कम फास्ट. सो आता आम्ही आलेलो आहोत माहेरला आणि चाललेलो आहोत केक घ्यायला आणि आहाना पण एक्सायटेड झालं. तिला माहिती आहे की केक घेणार आहे, तिच्यासाठी सरप्राईज आहे. सो शी इज ऑल एक्सायटेड. सो आता मी माहेरमधनं केक घेतो फटाफट आणि नेत्राला मी सांगितलं रेडी राहा. सो मंडळी आहानाला आता नेत्रा बाहेर घेऊन उभी आहे आणि मी इकडे पूर्ण सेटअप केलेलं आहे. सो इकडे आहानाचे गिफ्ट्स वगैरे जे भेटल्यात तिला आतापर्यंत जेवढे गिफ्ट्स आलेले आहेत दाखवतो. सो आतापर्यंत जेवढे गिफ्ट्स आलेले आहेत ते. आणि इकडे आता मगाशी आम्ही जो केक घेऊन आलो तो केक ठेवला आहे आणि इकडे तिचे गिफ्ट्स वगैरे असा ओव्हरऑल सेटअप केलेला आहे. काय जा तिकडे बघ ना, जा लवकर जा 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 ना, इकडे बस. वा आवडलं तुला? हा आवडलं काय? हे बघ बॅग, हे बघ गिफ्ट. तिकडे तिकडे बस. आता केक कट करूया. हा आपण पहिला फोटो काढूया का आपण तुझा छान छान. आना, you like it? चला
Happy birthday to you. Happy birthday dear Ahana. Happy birthday to you. हसायला आलेला आहे, हसायला आलेला आहे, हसायला. हे बाबाला बरं. नेत्राने नेत्राने रबडीसाठी दूध उकळवत ठेवलं होतं. आता ते जाडं करायचं आहे, पण नेत्राची एक फ्रेंड येते आणि इकडे भात झालेला आहे, डाळसुद्धा आहे. सो आता आम्ही जेवून घेणार आहोत आणि नेत्रा थकली आहे ऑलरेडी. आहाना स्कूलमध्ये आले आणि आहानाचा दिवस चांगला गेला, कारण की सकाळी थोडं नाटक करत होती ड्रेस घालायला. हाच ड्रेस पाहिजे, हाच ड्रेस पाहिजे. तिच्यासाठी मी छान असा कलरफुल ड्रेस काढला होता, तो नको. तर मग हे पाहिजे ते पाहिजे, पण म्हटलं आज रडू नको, आज जा स्कूलला. आणि चांगला दिवस गेला. तिचे टीचर बोलत होती की छान दिवस गेला, तेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आत्ता तिला झोपवावं लागलं, कारण की सकाळी लवकर उठली आहे आणि तिला इतकी खुश झाली तिथे बघून की तिला काय तिला काय बोलू सुचत नसेल, काय अशीच उभी होती. तुम्ही बघितली व्हिडिओ. आणि मग संध्याकाळी औक्षणसुद्धा करू तिचं आणि केक कट करू संध्याकाळीसुद्धा. आणि आता तिला झोपवते, म्हणजे मग मला माझी राहिलेली कामं करता येते एकदम निवांतपणे. आणि बघा आता घरात मस्तपैकी फेस होणार आहे, कारण की हिच्या हातात बघा काय आहे हे, आणि ती बबल उडवते. आज रिटर्न गिफ्ट पॅक करावे लागतील ना तुला.